नमस्कार, माझे नाव आहे तौफिक आणि आपण पाहत आहात माझे चॅनल ग्राफिक्स 10 मराठी. तर आज आपण पाहणार आहोत की फोटोशॉपमध्ये कसे आपण सोडा कॅन मॉकअप तयार करू शकतो, ते पण अगदी सोप्या पद्धतीने. तर चला सुरू करूया. सुरुवातीला मी इथे एक फोटो डाउनलोड केला आहे. freepik.com जर आपल्याला वेबसाईट माहीत असेल तर तिथे जाऊन आपण जर सर्च केला सोडा कॅन मॉकअप किंवा ब्लँक सोडा कॅन असं जरी तुम्ही टाईप केला तरी ही इमेज तुम्हाला मिळून जाईल अगदी पहिल्याच रिझल्टमध्ये. तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे, तर क्विक सिलेक्शन टूलचा वापर करून मी यामधील हा एक सोडा कॅन पहिल्यांदा सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर जे आपण सिलेक्शन केले आहे त्याला डुप्लिकेट करण्यासाठी आपण कंट्रोल जे प्रेस करावे. जर तुम्ही मॅक यूज करत असाल तर कंट्रोल जेच्या ऐवजी कमांड जे आपल्याला प्रेस करावे लागेल. परत ही जी सोडा कॅनची इमेज आहे त्याला परत मी बॅकग्राऊंडवर क्लिक करून परत एकदा सिलेक्शन करेन. जर तुम्हाला कोणत्या तरी वेगळ्या टूलने सिलेक्शन करायचं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण मला जे सोपं वाटतं ते मी केलं. पण याच्यामध्ये असं कोणतं जास्त बरोबर वगैरे नसतं. जे तुम्हाला सोपं वाटतं त्या टूलने तुम्ही काय करू शकता, सिलेक्शन करू शकता. तर आता हा जो वरचा पार्ट आहे जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता किंवा त्याला तुम्ही तसंच ठेवू शकता. आता इथं थोडंसं मी मायनस करतो हा पार्ट. आता हे सिलेक्शन झाल्यानंतर परत इथं आपण काय करू शकतो, कंट्रोल जे परत एकदा प्रेस करा म्हणजे डुप्लिकेट होईल. तर इथं मी दोन्ही जर तुम्ही बघाल तर दोन्ही याचं हे बघा, हे सेपरेट लेअरवर आपल्याकडं आहे आणि हे सेपरेट लेअरवर आहे. आता जी आपली डिझाईन आहे ती आपण याच्यामध्ये ठेवूया, त्याचाच आपण मॉकअप करायचा. तर इथं मी पेप्सीचा हा लोगो किंवा ही डिझाईन पेप्सीची मी घेतली आहे. इथं मी ड्रॅग करतो. सुरुवातीला आपण हे राईट साईडचं जे आहे तिथं करूया. शिफ्ट करून मी रोटेट करतो याला, तर परफेक्ट हे 90 डिग्रीला रोटेट होईल. याला आपण वर घेऊया इकडे आणि याला मोठं करूया अशा पद्धतीने. आता पूर्णपणे हे कव्हर होईल एवढं आपण काय करूया, याला मोठं करूया. त्याच्यानंतर याच्यावर आता हे एक बघूया, हे डिझाईन आपली वर असायला हवी आणि हे जे सोडा कॅन आहे ते याच्या खाली पाहिजे असं, तरच हे वर्क करेल. तर इथं आपण वरती ठेवला आणि याच्यावर आता राईट क्लिक करून आपल्याला करायचं आहे क्लिपिंग मास्क. त्याच्यामुळं ह्याला हे क्लिप होऊन जाईल. पण आता हे रिअलिस्टिक वाटत नाही आहे. रिअलिस्टिक करण्यासाठी आपण काय करायचं आहे, ब्लेंडिंग ऑप्शनचा यूज करायचा आहे. तर हे याच्यामधले बघा डार्कन केलं, मल्टिप्लाय. तर मल्टिप्लायला एकदम रिअलिस्टिक जे पाण्याचं जे ड्यू आहे ते पण दिसत आहेत, थेंब जे आहेत ते. आता हे कलर बर्नला थोडंसं जास्तच वाटत आहे, लिनियर बर्न. तर माझ्यामध्ये लिनियर बर्न आणि मल्टिप्लाय या दोन्ही जे ब्लेंडिंग मोड आहेत त्यांनाही चांगलं भरपूर इफेक्ट आपल्याला दिसत आहे. तर या फर्स्ट याला मी मल्टिप्लाय ठेवतो आणि आपण सेकंड पण केला आहे. तर मी काय करतो, याचीच कॉपी घेतो. सुरुवातीला याला मी काय करतो, क्लिपिंग मास्क याचं रिलीज करतो आणि याचीच कॉपी इकडे घेतो अशी. आता याचं जे ब्लेंडिंग मोड आहे याला परत मी क्लिपिंग करतो, राईट क्लिक क्लिपिंग मास्क, आणि ही जी इमेज आहे याला याच्या खाली घेतो म्हणजे ही इमेज याच्या. आता ही मी बंद जर केलं तर तुमच्या लक्षात येईल. आता हे दोनच राहिले आहेत, याला पण मी क्लिपिंग मास्क करतो. तर ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, ऑलरेडी आपण याचं जे ब्लेंडिंग मोड आहे ते चेंज केलेलं आहे. पण याला मी काय करतो, थोडंसं मला शायनी मेटॅलिक लुक पाहिजे आहे तर मी लिनियर बर्न करतो. हे बघा मल्टिप्लाय असं येतं, कलर बर्नला असा इफेक्ट येतो, तर मी लिनियर बर्न हा इफेक्ट ठेवतो. तर हे सगळेच मी ऑन करतो तर तुमच्या लक्षात येईल. हे बघा हे थोडंसं ह्याच्यामध्ये मॅट फिनिश वाढतं आणि हे मेटॅलिक थोडंसं शायनिंग इफेक्ट याच्यामध्ये वाढतं. तर दोन्ही पद्धतीचे आपल्याला याच्यामध्ये इफेक्ट्स मिळून जातील. पण जर तुम्ही बघितला तर दोन्ही आपल्याला इथे रिअलिस्टिक वाटत आहेत दोन्ही. तर अशा पद्धतीनं आपण अगदी सोप्या पद्धतीनं काय करू शकतो, सोडा कॅन मॉकअप फोटोशॉपमध्ये तयार करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर आपल्याला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक जरूर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.